गझनीच्या महमूदाने सोमनाथ मंदिरावर अनेक स्वाऱ्या केल्या. त्यामध्ये शेवटची स्वारी केली 1026 साली, म्हणजे आजपासून 1000 वर्षांपूर्वी. या शेवटच्या स्वारीमध्ये त्याने या मंदिराचा कधी नव्हे असा विध्वंस केला. या मंदिरातून प्रचंड लूट तो घेऊन गेला. जाताना काहीही सोडून शिल्लक जावं असं त्याला वाटत नव्हतं, म्हणून त्यानं अक्षरशः या मंदिराचे सुंदर नक्षीकाम केलेले चंदनाचे जे दरवाजे होते ते देखील महमूद गझनी घेऊन गेला. आता हे दरवाजे घेऊन तो कुठं गेला याच्याबद्दलची माहिती नाही, पुरावे नाहीत, पण तरी देखील तो दरवाजे घेऊन गेला असं मात्र इतिहासामध्ये काही ठिकाणी लिहिलेलं आहे. आता आपल्या कबरीवर लावण्यासाठी त्याने हे दरवाजे नेले असावेत असं समजलं जातं. पूर्वीच्या काळी काही इस्लामिक रूलर्स जे असायचे ते आपण जिवंत असतानाच आपल्या सुंदर सुंदर कबरी बांधून ठेवायचे, जेणेकरून आपल्या मृत्यूनंतर आपला देह तिथं विसावेल अशी त्यांची श्रद्धा असायची. मग या सोमनाथच्या मंदिराच्या दरवाज्यांचं पुढं काय झालं? हे दरवाजे भारतात कुणी घेऊन आले? यामध्ये मराठ्यांचं काय कनेक्शन आहे आणि मराठ्यांनी यासाठी काय केलं हे आपण बघूया आजच्या या व्हिडिओमध्ये. मी आहे रणजित यादव आणि तुम्ही पाहताय द मराठी बाणा. सगळ्यात पहिल्यांदा माहिती करून घ्या की गझनी कुठं आहे. गझनी हे शहर सध्याच्या अफगाणिस्तानमध्ये आहे आणि ज्याप्रमाणे या गोष्टीचा इतिहास सांगितला जातो, 1026 ला ही लूट झाली. 1000 वर्षांनंतर आता यावर्षी भारतानं सोमनाथ स्वाभिमान पर्व साजरं केलं. यावेळी या सोमनाथच्या मंदिरांच्या दरवाजाची चर्चा भरपूर झाली. पण रोमिला थापर या इतिहासकार म्हणतात की असे कोणतेही दरवाजे गझनी घेऊनच गेला नाही. अर्थात रोमिला थापरचं किती ऐकायचं आणि किती नाही हे आपण ठरवायचं, कारण रोमिला थापरचं ऐकायचे दिवस आता गेले. त्यांना जर मुभा दिली तर त्या म्हणतील की गझनीनं भारताची किंवा सोमनाथची लूटच केली नाही, त्यामुळं त्यांचं सोडून द्या. तर फरिश्ता नावाचा एक पर्शियन इतिहासकार होता, त्याने इस्लामी आक्रमकांचा इतिहास लिहिलेला आहे ज्यांनी भारतावर आक्रमण केलं. तो पर्शियन असल्यामुळे त्याला अनेक गोष्टी अगोदरपासून माहिती होत्या, त्या ऐकलेल्या होत्या. काहीशे वर्षानंतर त्यानं हा इतिहास लिहिला असला तरी त्यानं बऱ्याचशा गोष्टी बरोबर लिहिल्या. या फरिश्तानं लिहिलेलं होतं की सोमनाथ मंदिराचे दरवाजे महमूद गझनी घेऊन गेला. आता तो कुठं घेऊन गेला ते त्यानं लिहिलं नाही. पण त्याच्यानंतर जवळजवळ 100-150 वर्षानंतर 1767 ते 72च्या दरम्यान एक ब्रिटिश इतिहासकार होता, त्याचं नाव होतं अलेक्झांडर डाऊ. यानं देखील एक पुस्तक लिहिलं, हिस्ट्री ऑफ हिंदुस्तान. या पुस्तकात देखील त्यानं हेच लिहिलं की गझनीचा महमूद सोमनाथ मंदिराचे दरवाजे घेऊन गेला. पण कुठं गेला याचं उत्तर त्यानंही दिलं नाही. आता मग सोमनाथ मंदिर हे भग्न झालं होतं. त्यानंतर अनेक आक्रमकांनी ते मंदिर पाडलं. शेवटचं सोमनाथ मंदिर पाडलं ते औरंगजेबानं. पण तरी देखील तुम्हाला माहिती आहे की मराठ्यांच्या शासकांनी, वेगवेगळ्या शासकांनी ही सगळी मंदिरं बांधायचं काम केलं. सोमनाथचं मंदिर हे अहिल्याबाईंनी शेजारीच बांधून काढलं. दुसरी गोष्ट अहिल्याबाईंनी केली ती म्हणजे काशी विश्वेश्वराचं मंदिर जे औरंगजेबानं पाडलं ते देखील अहिल्याबाईंनी बांधलं. म्हणजे अहिल्याबाई होळकर असू देत किंवा इतर शिंदे असू देत किंवा मराठ्यांचे पेशवे असतील, हे अनेक सरदार जे होते यांनी भारतात हिंदूंचा स्वाभिमान जागृत करण्याचं काम केलं. आणि अशीच आणखी एक महत्वाची गोष्ट केली ती म्हणजे महादजी शिंदे यांनी. महादजी शिंदे यांनी साधारणपणे 1771 साली दिल्लीवरती भगवा फडकवला आणि पुढे त्यांच्या मृत्यूपर्यंत दिल्ली ही महादजींच्या कंट्रोलमध्ये होती. त्यामुळे पुढची जवळजवळ 25 वर्ष ही महादजी शिंदे यांच्या हातात दिल्लीची संपूर्ण सत्ता होती. त्यावेळी त्यांनी संपूर्ण हिंदुस्थानचा कारभार बघितला आणि त्याच वेळी त्यांना ही गोष्ट समजली की सोमनाथच्या मंदिराचे दरवाजे हा महमूद गझनी घेऊन गेला होता. आता तो कुठं घेऊन गेला होता हे देखील त्यांना समजलं. आता महादजींनी हे दरवाजे परत कसे आणले हे सांगण्या अगोदर तुम्हाला एका इंटरेस्टिंग ऍप बद्दल अगदी थोडक्यात सांगतो. अनेक लोक मला कमेंट्समध्ये विचारतात की आपलं उत्पन्न कसं वाढवायचं, आणि आता मी असं म्हणू शकतो की मला एक चांगला उत्तम पर्याय मिळालाय ज्याद्वारे आपण आपलं उत्पन्न वाढवू शकतो. मार्केट वुल्फ हे एक सेबी रजिस्टर्ड ऍप आहे जे भारतात अत्यंत वेगानं वाढत आहे. हे कसं वापरायचं ते मी तुम्हाला अगोदर सांगतो. इथं तुम्ही पिन टाकून लॉग इन केलं आणि इथं आहे फॉलो ट्रेंड्स नावाचं फीचर. इथं तुम्ही आता चाललेले मार्केटमधले सगळे प्रॉफिटेबल ट्रेंड्स बघू शकता, ज्यामध्ये लोकांनी प्रॉफिट मिळवलेला आहे आणि तुम्ही त्याच्यावर क्लिक करून त्याला फॉलो करू शकता. पहा, मी फॉलो ट्रेंड्सवर क्लिक केलं आणि ट्रेड घेतला. झाली माझ्या ट्रेडिंगची सुरुवात. इथं तुम्ही अत्यंत कमी पैशामध्ये देखील तुमच्या ट्रेडिंगची सुरुवात करू शकता. बाकी ऍप्लिकेशन्समध्ये इथं 3 पट रक्कम लागते. आणि तुम्हाला जर खूप पैसे गमावण्याची भीती वाटत असेल तर त्याचं सोल्युशन सुद्धा इथं आहे. ते म्हणजे इनबिल्ट स्टॉप लॉस फीचर. म्हणजे तुम्ही एका जेव्हा विशिष्ट लेवलच्या लॉस पर्यंत पोहोचता तेव्हा हे फीचर आपोआप स्टॉप लॉस लावतं आणि तुमचं होणारं नुकसान वाचवतं. पहा, प्रॉफिट ट्रेंड प्रमाणे चालताना दिसत होता. मी फक्त स्टॉप ट्रेडवर क्लिक केलं आणि अत्यंत कमी वेळात 2065 रुपयांचा प्रॉफिट बुक झाला देखील. यामध्ये तुम्ही कमोडिटी मार्केटमध्ये देखील ट्रेड करू शकता, जसं की सोने, चांदी, क्रूड ऑइल, नॅचरल गॅस. हे सकाळी 9 वाजल्यापासून रात्री 12 पर्यंत चालू असतं.
मार्केट वुल्फ ॲप तुम्हाला फ्री रिकमेंडेशन सुद्धा देतं आणि त्याच्या आधारे लोकांनी प्रॉफिट कसा बुक केलाय बघा. 15,239 रुपये फेब्रुवारीमध्ये एका दिवसात, 33,512 रुपये डिसेंबरमध्ये, 5,03,940 रुपये मागच्या एका वर्षामध्ये. आणि मार्केट वुल्फ ॲप यातल्या कुठल्याही प्रॉफिटवर तुमच्याकडून कमिशन घेत नाही. हे सगळं तुम्हाला फक्त 99 रुपये भरून लाईफ टाईमसाठी मिळू शकतं आणि सकाळी 9 वाजल्यापासून रात्री 12 पर्यंत तुम्ही यामध्ये ट्रेड करू शकता. याच्या आतापर्यंत 2 मिलियन डाउनलोड झालेले आहेत. लोक आपलं आर्थिक भविष्य सिक्युअर करण्यासाठी याचा मोठ्या प्रमाणावर वापर करतायत. याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देऊन ठेवतोय आणि कमेंटमध्ये देखील पिन करून ठेवतोय. तुम्ही याचा वापर जरूर करा. आता येऊया आपल्या स्टोरीकडे. तर सोमनाथ मंदिरांच्या दरवाजाची ही गोष्ट महाजी शिंदेना समजलेलीच होती आणि या काळात दिल्लीवर भगवा फडकवल्यानंतर साधारणतः 15 वर्षांनी 29 मे 1785 ला महाजी शिंदेंनी लाहोरची मोहीम केली. त्यावेळी लाहोरवरती अफगाण शासकांनी आपला ताबा घेतलेला होता आणि त्यांना तिथून हाकलून काढण्यासाठी महाजी शिंदे लाहोरला गेले. तिथं गेल्यानंतर अफगाण गडी जी होती, तिथं एक जो महाल होता, त्यावरती महाजी शिंदेंनी हल्ला चढवला आणि त्याला वेढा घातला. या वेढ्यामध्ये तिथला शाह गुलजार हुसेन, परवेज खान आणि अशरफ अली नावाचे जे सरदार होते, हे तिघे देखील मारले गेले. मराठ्यांनी हा लाहोरचा किल्ला घेतला. त्याचबरोबर लाहोरचा अहमद शाह अब्दालीचा जो महाल होता, अहमद शाह अब्दाली आतापर्यंत मेलेला होता, पण त्याचा जो लाहोर मधला महाल होता तो देखील मराठ्यांच्या ताब्यात आला. आणि त्यावेळी महाजी शिंदेंना समजलं की या महालाला जे दरवाजे लावलेले आहेत ते सोमनाथच्या मंदिराचे दरवाजे आहेत. ते चांदीचे दरवाजे होते. ते महाजी शिंदेंनी तिथून काढले आणि ते चांदीचे दरवाजे सोमनाथ मंदिराला पाठवण्याची व्यवस्था केली. जेव्हा हे दरवाजे सोमनाथ मंदिराला पोहोचले तेव्हा तिथल्या पुजाऱ्यांना माहिती नव्हतं की खरोखरचे दरवाजे कसे होते आणि आत्ताचे दरवाजे कसे आहेत, कारण ही गोष्ट साधारणतः 250 वर्षापूर्वीची आहे. त्यामुळे त्यांनी सांगितलं की खरं असेल किंवा खोटं असेल, पण आता हे दरवाजे इस्लामी आक्रमकांच्या ताब्यात एवढी शतकं राहिलेली आहेत, जवळजवळ 700 वर्षे, त्यामुळे आपण हे आपल्या मंदिराला लावू शकत नाही, म्हणून त्यांनी ते दरवाजे परत दिले. त्यावेळी महाजी शिंदेंनी हे दरवाजे उज्जैनला घेऊन गेले आणि उज्जैन मधल्या गोपाल मंदिरमध्ये ते दरवाजे नेऊन ठेवले. ते आज देखील तिथं आहेत. तुम्ही जर उज्जैनला महाकाल मंदिरात गेला तर हे दरवाजे जरूर बघून या. म्हणजे मराठ्यांनी आपल्या हातात सत्ता आल्यावर जे करायला पाहिजे ते केलंच, पण मराठे हे करणारे एकटेच नव्हते. असा प्रयत्न इंग्रजांनी देखील केला. मग इंग्रजांनी असा प्रयत्न का केला तेही थोडक्यात सांगतो. तर लॉर्ड एलनबरो नावाचा एक ब्रिटिश गव्हर्नर जनरल होता, म्हणजे व्हॉइसरॉय त्याला नंतर म्हणायचे, पूर्वी गव्हर्नर जनरल होता. या गव्हर्नर जनरलला देखील ही सोमनाथच्या दरवाजांची माहिती कळालेली होती, त्यांना पुस्तकात वाचलेली होती. आणि त्या काळात गोष्ट अशी घडली की अँग्लो अफगाण वॉर 1839 ते 1842 दरम्यान झाल्या. या युद्धामध्ये ब्रिटिशांना अतिशय नामुष्कीजनक पराभव पत्करायला लागला आणि काबूलमधून अक्षरशः आपलं जीव वाचवत त्यांना परत यावं लागलं. त्यामुळं लॉर्ड एलनबरोला काहीतरी आपण केलं असं दाखवायचं होतं. या हिंदुस्थानमधल्या लोकांना मन जिंकण्यासाठी काहीतरी आपण करतो हे दाखवण्यासाठी लॉर्ड एलनबरोनं सांगितलं की सोमनाथच्या मंदिराचे दरवाजे हे गझनीच्या महमूदाची जी तिथं कबर आहे त्या गझनीमध्ये जाऊन ते दरवाजे काढून घेऊन या, आणि यासाठी त्यानं जाट रेजिमेंटला पाठवलं. जाट रेजिमेंट तिथं गेली आणि महमूद गझनीच्या त्या कबरीवरचे दरवाजे त्यांनी तोडून तिथून ते घेऊन आले. हे दरवाजे पुन्हा एकदा सोमनाथ मंदिरात पाठवले गेले. त्यावेळी सोमनाथच्या पुजाऱ्यांनी सांगितलं की हे दरवाजे इथले नाहीत. मुळात जे सोमनाथच्या मंदिराचे दरवाजे होते ते चंदनाचे होते. हे जे दरवाजे होते ते देवदार लाकडाचे होते. देवदार लाकूड हे गझनी आणि आसपासच्या अफगाणिस्तानच्या प्रदेशामध्ये मुबलक प्रमाणात मिळते. त्यामुळे कदाचित ते दरवाजे तिथलेच ओरिजिनल असतील. त्यावरती जे नक्षीकाम होतं ते देखील अफगाण धाटणीचं होतं. त्यामुळं सोमनाथच्या पुजाऱ्यांनी हे दरवाजे नाकारले. मग पुन्हा एकदा एलेनबरोनं हे दरवाजे आपल्याकडे घेतले आणि आग्र्याच्या किल्ल्याजवळ एक शस्त्रागार आहे, त्या शस्त्रागारामध्ये नेऊन ठेवले. हे दरवाजे अजून देखील आग्र्याच्या शस्त्रागारामध्येच आहेत. भारत स्वतंत्र झाल्यानंतर सरदार वल्लभभाई पटेलांनी हे सोमनाथचं मंदिर बांधायला घेतलं. राजेंद्र प्रसादांनी पुढाकार घेतला, हे मंदिर पूर्ण केलं. भारतानं आपला स्वाभिमान रिस्टोअर केला, पण हे दरवाजे मात्र कुठे गेले आपल्याला कळलं नाही. पण तरी देखील भारतातल्या एका अत्यंत महत्वाच्या शासकानं, मराठ्यांनी मात्र ही जबाबदारी घेतली आणि हे दरवाजे आणायचा प्रयत्न केला असं आपण म्हणू शकतो. म्हणजे मराठ्यांनी त्यांच्या हातात सत्ता आल्यानंतर फक्त मराठ्यांचा स्वाभिमान नव्हे तर या देशातल्या हिंदूंचा स्वाभिमान टिकवण्यासाठी देखील आपलं काम केलं. महाजी शिंदेच्या बद्दल आणि लॉर्ड एलनबरो बद्दल आणि सोमनाथच्या दरवाज्यांच्या या गोष्टीबद्दल तुमचं काय मत आहे, तुम्हाला काय वाटलं
ते आम्हाला कमेंट्समध्ये जरूर सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. मार्केट होल्ड ॲपचे 2 मिलियनपेक्षा जास्त डाउनलोड झालेले आहेत. या ॲपची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देतोय, कमेंटमध्ये देखील पिन करून ठेवलेली आहे. तुम्ही हे ॲप डाउनलोड करा आणि याचा वापर जरूर करा. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पाहत राहा द मराठी बाणा. जय हिंद, जय महाराष्ट्र.